नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 7 वर्ष नाही, मग आत्ताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या। सुप्रिया सुळे महाविकास आघाडीसह मनसे पक्षाने निवडणूक आयोगासमोर काही मतचोरीचे पुरावे सादर केले होते, मात्र आमच्या पदरात काहीच पडले नाही, समोरून काही उत्तर आले नाही। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हरियाणात एका तरुणीने तब्बल 22 वेळा मतदान केल्याचा खुलासा केला, मात्र निवडणूक आयोग यावर काहीच बोलायला तयार नाही। निवडणूक आयोगावर दबाव असण्याची शक्यता आहे। दुबार मतदानाचे पुरावे सादर करूनही निवडणूक आयोग कोणतीच कारवाई करत नाही। कोणत्याही चौकशीविना क्लीन चिट दिली जाते, याचा अर्थ या सर्वाचे निवडणूक आयोग समर्थन करत आहे। या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत हरियाणात एका तरुणीने तब्बल 22 वेळा मतदान केल्याचा धक्कादायक दावा केला। हा मुद्द्याचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना हल्लाबोल केला। आमचा पहिला प्रस्ताव आणि आमची इच्छा आहे, आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढावे। जिथे शक्य असेल तिथे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार, त्याला आम्ही प्राधान्य देऊ। पुढे स्थानिक नेते त्यांचा फीडबॅक काय येतो त्याप्रमाणे नियोजन करून पुढच्या 8 दिवसात चित्र स्पष्ट होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले। खरे तर ही निवडणूक घेण्यात काही अर्थ नाही, कारण दुर्दैव आहे की एका सशक्त लोकशाहीचा ज्याचा सार्थ अभिमान आपल्या प्रत्येक भारतीयाला आहे, तिथे मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होतो। तो दुरुस्त करा। तंत्रज्ञान एवढे बदलले आहे की ते आपले आयुष्य चांगले आणि सोपे करते। त्यामुळे महिना 15 दिवसात 2 महिन्यात मतदार याद्यांमधील घोळ नीट करून जानेवारीमध्ये निवडणुका घेता येऊ शकत होत्या। काहीच घाई नव्हती। एवढी घाई का झाली? या महाराष्ट्र सरकारला 7 वर्ष घाई झाली नाही। एकदम असे काय झाले? जितक्या आरोपाला धार वाढत गेली तेवढी निवडणुकीची घाई झाली, अशी शंका सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।